तर पब्लिक लय दिवस झाला आपण वाढदिवसाची वाट बघत होतो, शेवटच आपला वाढदिवस आलता. आपलं सगळं आवरून तर झालतं. मग सगळ्यात आधी 12 वाजता खाली आलो, बघितलं तर टाकी आपली भरलेली होती. मग सगळ्यात आधी पाईप काढली आणि गाडीला पाणी मारायला चालू केलं, कारण रोज गाडी फिरवून चिखलात पावसात सगळीकडे गाडी नुसतं घाण झालती सगळीकडं. मग सगळ्यात आधी गाडी धुवायला चालू केली. गाडी उशीर भरली, आपण धुत बसलेलो गाडीला. मग आपली पूर्ण गाडी धुवून झाली, आपण पॉलिश मारायला चालू केलं, कारण गाडी नुसती पाणी मारून चालत नाही, त्याला पॉलिश पण करायला लागते. पॉलिश करून एवढं गाडीत चमकवलेलं जोर. मग आपलं सगळं काम झालं, परत 2 वाजता आपण निघालेलो बहिणीला आणाय शाळेकडे. शाळेत लवकर पोहोचलो, तिथनं बहिणीला घेऊन घरला आलो. आवरून परत 4 वाजता आपण निघालेलो वाडीला. ह्यो मित्राचं वाट बघत बसलेलो, ह्यो काही वेळाने आला. परत बस येत नव्हती म्हणून आपण रिक्षातनं निघालो. आता वाडी त्यासाठी चाललेलो, कारण आपला मित्र तिथे येऊन लवकर थांबलेला. सगळ्यात आधी विश्रांतवाडीत पोचल्या आपण पिझ्झा हट मध्ये तर गेलतो. तिथं काय यांचं बघितलं नियोजन झालं कळलं नाही. परत आपण डॉमिनोज मध्ये गेलो. तिथे गेलो त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला. सगळ्यात आधी पिझ्झा आणला आणि मग आपण खायला चालू केलं. पिझ्झा तर जेवढा खाऊन घेतला आणि परत आपण माघार निघालो. आपण दुसरीकडे तर लय फिरलो नाही, कारण आपल्या एका मित्राला लय लेट झालं, कारण तो पहिला सकाळनं कॉलेज गेला आणि त्यात तो जेवला काय नव्हतं. मग सगळ्यात आधी त्याला घरला घेऊन गेलो. लवकर घरात तर पोचलो, पण घरात आलो यांची डेकोरेशनची तयारी चालली. मग परत घरात डेकोरेशनचं तर सगळं तयार करून झालं. मग सगळ्यात आधी आपण शर्ट बाहेर काढला आणि मग लवकर आवरून घेतलं. आवरून झाल्यावर इकडं आलं तर सगळं केक बी आणून ठेवलेला आपला. कुठला केक आहे? चॉको आईस्क्रीम. आणि त्यातच दीदीनं आपल्यासाठी आईस्क्रीम केक आणलेला. मग लवकर आपण बर्थडे चालू केला. केक बिक तर कापून घेतला. केक तर टेस्टला 1 नंबरच लागत होता. पूर्ण केक संपवून तर घेतला. आपल्याला वाढदिवसाला ही 2 गिफ्ट गेलती, मग त्यासाठी धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करून तेवढं नक्कीच ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.